एस्केप वेलॉसिटी. अगोदर ती काय आहे असं बघूया, फक्त डिफाईन पुन्हा वाटलं तर करूया. पण ही वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी म्हटल्यानंतर फिजिकल क्वांटिटी ना, म्हणजे मोजता येते ना. मग मोजता येत असेल तर नक्की त्यासाठी स्ट्रॉंग असं डेरिव्हेशन लागेल, म्हणजे एक चांगला फॉर्म्युला लागेल, तो डिराईव्ह करावा लागेल, बनवावा लागेल आपल्याला. मग तो बनवण्यासाठी खूप चांगले स्ट्रॉंग सगळे रिलेशन्स आपल्याला माहिती असावे लागतील. म्हणजे हे सगळं आपलं काम आहे या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये. पण एस्केप वेलॉसिटी तुम्हाला इथं काय कळाली, तर आता तुमच्या लक्षात आलं असेल ते डिफाईन करण्यासाठी ही अर्थ आहे, म्हणजेच हा अर्थचा सरफेस आहे. आणि हा जो अर्थ सरफेस आहे, मी इथे काय ठेवला, बॉल ठेवला, म्हणजेच तो माझ्यासाठी काय आहे, ऑब्जेक्ट. आता हा ऑब्जेक्ट मला काय करायचं, वरती थ्रो करायचंय, मला फेकायचंय. मला फेकायचंय म्हटल्यानंतर मी फेकणार, म्हणजे मी त्याला इनिशियल काहीतरी वेलॉसिटी देणार, आणि ती वेलॉसिटी दिल्यानंतर ती वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन आहे ना. प्रोजेक्ट केला ना मी, फेकला ना मी, आणि तो फेकल्यानंतर तो बॉल परत आला नाही पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणजे तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल अर्थचं जे पूल आहे त्याच्या बाहेर गेला पाहिजे. अर्थचं पूल त्याने ओव्हरकम केलं पाहिजे, म्हणजे तो कुठे गेला पाहिजे, इन्फिनिटीला गेला पाहिजे. ही कॉन्सेप्ट आहे ना. मग तुम्हीच मला सांगा, जर ही कॉन्सेप्ट असेल तर एस्केप वेलॉसिटी कशी डिफाईन करता येईल. तर सगळ्यात अगोदर मला सांगा, जर 11 किलोमीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने जर मी बॉल बाहेर फेकला तर तो परत अर्थवरती येतो का, नाही. मग मी 12 न फेकला, येईल का. मी 20 न फेकला, मी 50 न फेकला, मी 100 न फेकला, म्हणजे थोडक्यात 35 मार्काला मी पास झालो. 40 ला पासच, 50 ला 100 ला 90 ला. मग ते 35 हे मॅक्झिमम पासिंग मार्क आहेत का मिनिमम मार्क आहे. म्हणजे एस्केप वेलॉसिटी ही मिनिमम असते का मॅक्झिमम असते. व्हेरी गुड, किती सुंदर आहे बघा, सगळं आपल्याला कळत असतं. मग त्या डेफिनेशन मध्ये मिनिमम वर्ड असेल की नाही. 11 ला एस्केप होता तुम्ही, 12 ला एस्केपच, 15 ला 25 ला 45 ला 65 ला एस्केपच ना, परत येत नाहीत तुम्ही. मग मुद्दा असा आहे की एस्केप वेलॉसिटी ही कसली असली पाहिजे, मिनिमम वेलॉसिटी. पण त्या वेलॉसिटीने ऑब्जेक्ट काय करायचा असतो, प्रोजेक्ट करायचा असतो. का करायचा असतो, कारण तो कुठं पोहोचवायचा असतो, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर. म्हणजेच तुम्ही त्याला इन्फिनिटी सुद्धा म्हणू शकता. तो त्याच्यामुळे तो रिटर्न येत नाही, असं काहीतरी. मग हे सगळे जर शब्द, सगळ्या कॉन्सेप्ट, सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर ते डिफाईन कसं करता येईल बरं. तर तुम्ही असं म्हणू शकता ना, रे बघा, तर एस्केप velocity can be defined as the minimum velocity. बरोबर आहे का रे, मिनिमम velocity of an object, बरोबर ना, कमीत कमी velocity with which it can be projected. त्या मिनिमम वेलॉसिटीच्या मदतीने तो काय केला, प्रोजेक्ट केला, फेकला ना, प्रोजेक्टेड सो ॲज और सो प्रोजेक्टेड. पुन्हा तुम्ही असे म्हणू शकता, प्रोजेक्टेड सो ॲज टू रीच टू इन्फिनिटी, जेणेकरून तो कुठं पोहोचला पाहिजे, इन्फिनिटीला पोहोचला पाहिजे. मी असंच लिहिलं, सो ॲज टू रीच, तो कुठे गेला पाहिजे, इन्फिनिटीला. आता काही लोक हेच उलट असं सांगतील, त्याने अर्थचं पूल काय केलं पाहिजे, ओव्हरकम केलं पाहिजे, किंवा तो कुठं पोहोचला पाहिजे, दॅट विल रीच आउट ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मग आता इन्फिनिटीला पोहोचला आणि असं लिहिलं, मग तुम्हीच मला सांगा, इन्फिनिटीला अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो जी एम स्मॉल एम, जर त्या ऑब्जेक्ट ठेवलं तर पोहोचला इन्फिनिटीला, तर इन्फिनिटी स्क्वेअर म्हणल्यानंतर 0 होईल ना. मग इन्फिनिटीला म्हणल्यानंतर त्यात सगळं आलं का. मग बाकीच्या जर कुठल्या नोट्स मध्ये, कुठल्या बुक मध्ये, कुठं काय जर वेगळं लिहिलेलं असेल की सो ॲज टू रीच अर्थ ग्रॅव्हिटेशनल और आउट ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, म्हणजेच कुठं. मग आपण एकदम व्यवस्थितपणे सगळ्या कॉन्सेप्ट मांडलेत का.
म्हणजे इन्फिनिटी ह्या एका शब्दाने आपली खूप सारी मदत केली. ओके, मग वेगळ्या फॉर्मॅटमध्ये जर एखाद्याची डेफिनेशन असेल तर अर्थ मात्र हाच असेल ना. नक्की. मग आता तो इन्फिनिटीला जाण्यासाठी म्हणजेच अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पुलच्या बाहेर जाण्यासाठी जी वेलॉसिटी द्यावी लागते त्याला असं म्हटलं मी एस्केप. मग आता ही कशी आहे काय आहे याच्यासाठी आम्हाला स्ट्रॉंग असं काय करावं लागणार, फॉर्म्युला बनवावं लागणार. आणि त्यासाठी कालचा कॉन्सेप्ट, काल मग आपण जिथं अडकली होती गाडी तिथं नाही अडकायला पाहिजे. तर मी लगेच, कारण याचं नियोजन आज करावं लागेल आपल्याला. मग आता मला सांगा, आपण याचं डेरिव्हेशन देत असताना काल दगडाची कॉन्सेप्ट विसरायची नाही. ती नाही जर मी तुम्हाला समजून सांगू शकलो तर मग तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवाल. कदाचित फॉर्म्युला लक्षात राहिला तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून एक्झाम्पल सुद्धा सोडवाल, मार्क सुद्धा मिळवाल. पण माझा जो अप्रोच असतो, कारण तुम्ही आज माझं स्टेटस बघितलंय एकाने तरी, ग्रुपवरचा फोटो बघितला, बरोबर आहे ना. मी तेच पाळतो की नाही तुम्हाला चांगलं माहित आहे. मला एवढंच म्हणायचंय, समजण्यापेक्षा महत्वाचं जगात काहीच नसतं. म्हणजे ज्ञानापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. डिग्री सेकंडरी असते, बरोबर आहे की नाही. सगळीच डिग्र्या घेतलेली ज्ञानी आहेत का? आणि शाळा शिकली नाही ती काय फार बावळटच आहेत का? तुम्ही बघता खूप सारी कमी शाळा शिकलेत पण अखंड म्हणजे प्रचंड ज्ञानी माणसं जगाच्या पाठीवर भरपूर. म्हणजे ज्ञान हा एक क्रायटेरिया वेगळाच आहे असं मला मनातून वाटतं. एखादा 10वी शिकलंय सध्या, तुम्ही त्याची बुद्धिमत्ता बघा, आणि एखादा अडाणी आहे पण त्याला लिहिता आणि वाचता येत नाही पण त्याचं व्यावहारिक नॉलेज बघा, प्रचंड श्रीमंतपण आहे, त्याचं चांगले बिझनेस आहेत, असं पण होतं. त्यांच्यामुळं ज्ञान हा वेगळा क्रायटेरिया मी नेहमी ठेवतो. मग आता इथं बघा, मग तो दगड जे आहे ना, दगड ते आम्हाला ज्ञान देणार आहे तो दगड. मग इकडे ते एक्झाम्पल मी वेगळंच घेतोय. हा अर्थचा सरफेस ठेवलाय, कशाचा, आणि इथं तो आम्ही दगड ठेवला. नीट बघा, तर इथं दगड. पुन्हा दुसरी डायग्राम आम्ही ड्रॉ केली अशी, आणि ही घेतली आम्ही रेडियस, म्हणजेच हा आमच्यासाठी कोण झाला, सरफेस झाला. इथपर्यंत सगळे सोबत आहात का? नक्की. मग आता तुम्ही शांत डोक्याने बघा, मी काय सांगतो की तो ऑब्जेक्ट म्हणजे तो दगड, त्याचा मास किती आहे, एम, आणि त्याची ही पोझिशन सुरुवातीची आहे ए म्हणलं, कुठली पोझिशन आहे, आणि त्याला मी उचलून घेऊन गेलो बी ला घेऊन गेलो. कुठे घेऊन गेलो मी त्याला, बी ला घेऊन गेलो, बी ला आणलं. तुम्ही मला सांगा एनर्जी ऍट पॉइंट ए, तर तुम्ही काय म्हणाल, 0. पण एनर्जी ऍट पॉइंट बी तर तुम्ही काय म्हणाल, एम जी, ही हाईट एच. म्हणजे साध्या गावठी भाषेमध्ये ऑब्जेक्ट ए ला होता तेव्हा त्याच्याकडे एनर्जी होती का, तर तुम्ही म्हणाल नव्हती. ऑब्जेक्ट बी ला गेला, आता एनर्जी आहे का, तर तुम्ही म्हणाल आहे. म्हणलं असं कसं काय शक्य आहे, तिथे एनर्जी नव्हती आता एनर्जी आहे, कसं काय शक्य आहे? तर तुम्ही काय म्हणणार की ऑब्जेक्टला तुम्ही काय केलेलं आहे, लिफ्ट केलंय, उचललंय. मग उचलून तुम्ही तिथं ठेवलंय, मग तुम्हाला अर्थ उचलू देत होती का? अर्थ काय करत होती, पुल करत होती, खाली ओढत होती, आणि तुम्ही उचलण्यासाठी वरती उचललं. म्हणजेच तुम्ही अर्थच्या विरुद्ध डायरेक्शनला फोर्स लावला. आता तुम्ही मला सांगा, एक साधे सोपं एक्झाम्पल आहे. तुम्ही मला सांगा, इमॅजिन करा की 2 किलोची खुर्ची आहे. माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं की मी 2 किलोची खुर्ची उचलू शकतो. पण इमॅजिन करा की हा 100 किलोचा दगड आहे. आता याच्यावरती जो अर्थने फोर्स लावला तो फोर्स माझ्या फोर्सच्या तुलनेत नक्की जास्त असेल ना. म्हणजे तो मला दगड उचलला जाईल का? म्हणजे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी मला वर्क करता येईल का? पण इथं मात्र मी अगेन्स्ट ग्रॅव्हिटी वर्क केलं, आणि मी अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जे वर्क केलं तेच वर्क याच्यामध्ये काय म्हणून स्टोअर झालं, बरोबर आहे की नाही? मग दगडाकडे जी एनर्जी आहे ते म्हणजे माझं काय आहे, वर्क आहे. ही कॉन्सेप्ट क्लिअर ना? दगडाकडे जी एनर्जी आहे ते माझं काय, वर्क आहे. मग रॉकेट वरती जाताना ते वर्क कसं करतं, कारण त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी असते. त्या रॉकेटकडे काय असतं, कायनेटिक एनर्जी, म्हणून वरती जाताना काय होतं, वर्क होतं. रॉकेट वर्क करतं का, कारण ते स्वतःच्या आतमध्ये जे फ्यूल भरलेलं आहे ते बर्न करतं. मग फ्यूल म्हणजे समजा 2 मिनिटासाठी आपण, म्हणजे खूप वेगवेगळे प्रकार असतात, लिक्विड ऑक्सिजन पासून 12 भानगडी, खूप 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 बरेच प्रकार असतात. पण मी म्हणलं आपल्याला सवय पेट्रोल बोलायची, आपण काय बोललो, पेट्रोल मध्ये केमिकल एनर्जी आहे, ती बर्न होऊन कायनेटिक मध्ये कन्वर्ट होते, म्हणजेच काय मिळते, कायनेटिक एनर्जी मिळते. आपल्या 2 व्हीलर सारखं बोललो आपण. तर आता इथं नीट बघायचंय बाबा नो, की हे जे डिस्टन्स आहे ना,
आता मी काय दाखवतो ते बघा. हा जो स्पॉट आहे ना हा इन्फिनिटीज आहे म्हटलं. हा कुठला आहे? मग इथं मी एक छोटासा सॅटेलाइट असा दाखवला. हा सॅटेलाइट दाखवला. आता हे एच आहे म्हणलं. किती म्हणलं? म्हणजे ही लाईन आणि ही लाईन, याला मी आता या केसमध्ये घेतला एक्स घेतलाय. आपण स्मॉल आर घेत होतो ना आतापर्यंत, आता एक्स घेतला. म्हणजे ऑलरेडी मी सॅटेलाइटला काहीतरी उंचावर घेऊन गेलो. मी म्हणजे कोण? आता रॉकेट असेल ना. मग आता मी परत थोडस वर आलो, इथं आलो, तर हे माझं डेल्टा एक्स असेल. हळूहळू हळूहळू मी कुठे घेऊन जाणार आहे? मग माझा डेल्टा एक्स का आहे? तर थोडं पुढे सरकणे, थोडं हाईट गेन करणे. बरोबर आहे की नाही? मग बाळांनो, ऑब्जेक्ट जर तुमचा ऑन द सरफेस ऑफ अर्थ, सॅटेलाइट जर सरफेस वरती होता तर एनर्जी किती होती? 0. आणि तो सॅटेलाइट मला कुठे घेऊन जायचा आहे? इन्फिनिटीला घेऊन जायचा आहे. आणि तो घेऊन जाण्यासाठी मी मगाचा दगड मी स्वतः उचलत होतो, पण आता बॉल मला तिथे घेऊन जायचं असेल तर बॉलला मला काय द्यावं लागेल? मला बॉलला द्यावं लागेल ना. मग सॅटेलाइट लॉन्च करायचं आहे तर मी म्हणजे आता रॉकेट आहे, रॉकेट काय देणार त्याला? कायनेटिक एनर्जी. म्हणजेच कायनेटिक एनर्जीच कन्वर्ट होणार आहे. एवढं तर कळतं ना. बस आता नीट बघायचं होतं. आता याला थोडस एकदम व्यवस्थितपणे टेक्निकली मांडायचं असतं. तुम्ही 10वी पर्यंत असताना तुम्हाला जर एखाद्या टीचरने विचारलं की वर्क फाइंड आउट करायचं, तर ते लोक बोलायचे फोर्स इंटू झालेलं. एवढं सोपं बोलायचं. पुन्हा तुम्ही 11वीला आला आणि स्केलर वेक्टर चालू झाला. स्केलर आणि वेक्टर चालू झाला की म्हणलं बाळांनो, हा जो फॉर्म्युला आहे ना, हा फॉर्म्युला फक्त स्पेशल फॉर्म्युला आहे, जनरल खरा फॉर्म्युलाच नाही. मग तुम्ही म्हणलं कसं? मी म्हणलं बाळांनो, वर्क डब्ल्यू इज इक्वल टू लावलेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंट कसं असतं? डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स असल्यामुळे, आठवला फॉर्म्युला? याच्यावरती केलेलं काम, मग स्केलर प्रोडक्ट शोधलेलं वगैरे वगैरे. मग नेमकं चेंज आठवलं तुम्हाला आपण काय केलं होतं? मग आता मला सांगा, पण याचा अर्थ काय व्हायचा? तर त्या ऑब्जेक्ट वरती कॉन्स्टंट एवढा फोर्स पडत असेल तर ती किती वर्क झाला असा त्याचा अर्थ व्हायचा. पण तुम्ही मला सांगा बरं, आपण जसे जसे वरती जातो तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं अमाऊंट कमी होत जातं का म्हणजे कमी कमी होतं का वाढत जातं? कमी कमी. म्हणजे प्रत्येक इन्स्टंटला फोर्स सेम राहतो का बदलत जातो? बरोबर आहे का? मग हा ऍज इट इज फॉर्म्युला मला वापरता येईल का? नाही वापरता ना. मग कॉन्स्टंट फोर्सला थोडा पुढे ढकलला की तिथं गेल्यानंतरचा फोर्स कमी झालेला असेल. मग याच्यामुळे मला तो फॉर्म्युला वापरतात नाही. मला थोडं 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 ढकललेलं एकत्र ऍड करावं लागतं. म्हणजे मला नकळतपणे इथं इंटिग्रेशन वापरावं लागतं. हे अगोदर डोक्यात गेलं पाहिजे. मग मुळात इंटिग्रेशन म्हणजे काय? तर सगळे जे काही तुकडे तुकडे असतात त्यांना काय करायचं असतं? गोळा करायचं असतं. बरोबर आहे की नाही? मग हा तलाव जो आहे तो थेंबा थेंबांनी भरलेला असतो. मग तो थेंब म्हणजे माझ्यासाठी डेल्टा वॉटर आहे. आणि त्या सगळ्यांचं इंटिग्रेट केलं की मला तळ्यातलं पाणी, तलावातलं पाणी भेटलं. हे कॉन्सेप्ट असते. मग आता मजा बघा. मग माझ्या डोक्यात असणार, सिन्स फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ऍट अ डिस्टन्स एक्स, या एक्स इथं फोर्स किती आहे? इथं इथं. तर तुम्ही काय म्हणणार? जी मास ऑफ अर्थ, मास ऑफ दॅट सॅटेलाइट डिवाइड बाय डिस्टन्स एक्स, एवढा फोर्स आहे ना इथं. पण हा सॅटेलाइट जर इथं गेला तर तो फोर्स तेवढाच राहिलेला असेल का कमी झालेला असेल? हे डोक्यात घुसायला पाहिजे अगोदर. बरोबर आहे ना? आणि मला सांगा, सॅटेलाइट इथं ऑन द सरफेस ऑफ अर्थ आहे तर जास्त फोर्स ऍक्ट होत असेल, आणि सॅटेलाइट जसं जसं वर जातो तसं पृथ्वीचा फोर्स कमी कमी पडतो. म्हणजे सुरुवातीला सॅटेलाइटला अपोज म्हणजे रॉकेटला अपोज जास्त असेल, आणि जसं जसं वर जाणार त्याचा अपोज हळूहळू कमी होत राहणार. आणि एक कंडिशन अशी येणार इन्फिनिटी की तिथं कसलाच अपोज उरणार, मुक्त झालेला असेल, पिंजरा संपलेला असेल. बरोबर आहे की नाही? हा. मग आता बघा, मग तुमच्या लक्ष द्यायला पाहिजे की एवढ्या फोर्स इथं एवढा फोर्स ऍक्ट झाला आणि एवढ्या फोर्सच्या अगेन्स्ट तो काम करत एवढं पुढे सरकला. मग मी थोडं वर उचलल्यासारखं झालं ना. मी म्हणजे कोण? रॉकेट. बरोबर ना? मी म्हणजे कोण आता? कारण सॅटेलाइटला वर कोण उचलायलंय? रॉकेट. आता मी नाही. बरोबर की नाही? हा. किंवा बॉलला थ्रो कोणी केलं? मी केलं. असा अर्थ झाला. मग तुम्ही मला सांगा, मी म्हटलं लेट डेल्टा वर्क इज इक्वल टू थोडं वर्क म्हणजे लावलेला फोर्स आणि झालेलं थोडस डिस्प्लेसमेंट. थोडं ढकललं की थोडंच का, जास्त ढकललं की
जास्त काम, असंच ना अर्थ त्याचा. मग तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला हे कळायला असेल तर तुम्हाला थोडं नाही काढायचं, तर डायरेक्ट सरफेस पासून इन्फिनिटीला नेऊन ठेवायचं ना. म्हणजे असले मध्ये किती डेल्टा 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 सगळेच वर्क ऍड करावे लागतील ना. मग तुम्ही म्हणणार देअर फोर टोटल वर्क इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डेल्टा, म्हणजे सगळ्या छोट्या छोट्या वर्कची काय करावं लागेल. पण वर्क कुठून कुठवर करायचंय, तर आम्हाला सरफेस पासून सॅटेलाइट कुठं होता सरफेस वरती, तो कुठून येऊन फेकायचा आहे. हा, म्हणजे आम्हाला एवढा लांब, मग हे डिस्टन्स होतं आर, आणि हे इथून काय झालं इन्फिनिटी, किंवा इथून इन्फिनिटी म्हणलं तर इन्फिनिटीला काय बाउंड्री नाही. म्हणजे तुम्हाला सुरुवात कुठून करायची, चालू आर पासून कुठपर्यंत करायची हे समजलं पाहिजे. मग वर्क होणार आहे सरफेस पासून इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे आर पासून इन्फिनिटी पर्यंत. डोक्यात घुसतंय का हे सगळं. मग तुम्हीच बघा बाळांनो, की जर आपण याला थोडस नीट बघितलं आर टू इन्फिनिटी, मग डेल्टा वर्क म्हणजेच काय, लावलेला फोर्स, आणि आता इंटिग्रेशन मध्ये घेताना हे डीएक्स घ्यायचं असतं. लक्षात आलं का. मग आता मला सांगा, यालाच असं बोललो आपण इंटिग्रेशन विच इज रेडिंग फ्रॉम आर टू इन्फिनिटी. कुठून आहे आर टू. आता फोर्सची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, जी एम आणि एक्स इंटू डेल्टा एक्स. मग एड्याला पण माहित आहे जी कुठंच बदलत, मास ऑफर. आणि तुम्हीच म्हणला तर ऑब्जेक्ट जगाच्या पाठीवर कुठेही घेऊन जावं त्याचा मास बदलत. याचा अर्थ हे कुठंच बदलत नाही, तर मी बाहेर घेऊ का. कॉन्स्टंट कुठे घेतलंय, बाहेर घेतले, जागा पुरेल असे केले तर व्यवस्थित. मग तुम्ही जी एम स्मॉल एम इंटिग्रेशन कुठून आर टू इन्फिनिटी 1/x² जे आहे ना बाळांनो, माझा छोटासा 1/x² ला तुम्ही x⁻² असं म्हणू शकता ना. अरे -2 वरती गेलं की +2 वरती गेलं की -2, म्हणजे x⁻² डेल्टा एक्स. लक्षात आलं का. आता ह्याच्याबद्दल तर बोलायचीच गरज नाही, तुमचा इंटरेस्ट इथेच पाहिजे. मग आता एवढ्या एका स्टेपसाठी फिजिक्सवाला म्हणणार मॅथवाल्याला की गुरुजी जरा मदत करा किंवा आमची. मॅथवाला येतो म्हणतो, सो तुम्हाला माहिती आहे का, सिन्स इंटिग्रेशन लिमिट काय काय असू शकतं त्याचा भाग सोडा, x⁻n dx म्हणजे व्यारी कोण होत आहे, एक्स बदलणारी क्वांटिटी आहे ना, तर त्यावेळेस त्याचं इंटिग्रेशन असतं x⁻n प्लस डिवाइड बाय n प्लस, हा त्याचा फॉर्म्युला असतो. लक्षात आलं का. हे गप्रे. मग आता हा त्याचा काय आहे फॉर्म्युला. मग तुम्ही मला सांगा इथं देअरफॉर टोटल वर्क W इज इक्वल टू जी एम स्मॉल एम. आता इंटिग्रेशन घ्यायचं ठरवलं तर अगोदर हे लिमिट आहे ना R2n बाजूलाच घेतलं, चालतंय का. आता इंटिग्रेशन बघा x⁻n n-2 आहे ना, प्लस डिवाइड बाय n+1 म्हणजे -2 प्लस, बरोबर आहे का, समजलं का. मग मी परत ठरवलं की जी काही फरक पडत नाही, ती 2 स्टेप एक्स्ट्रा केला तर काय बिघडतं असं. मग हे बघा तुम्ही x⁻² -2 + 1 म्हणजे x⁻⁻1 R2 इन्फिनिटी. मग हा मायनस इथं लिहिलं काय, इथं लिहिलं काय, इथं लिहिलं काय, काय बिघडतं, म्हणून तो डायरेक्ट बाहेर काढला, चालेल ना. मग याला असं केलं -g मास ऑफ अर्थ मास ऑफ सॅटेलाइट, आणि मग हे तुमच्या इथं आलं x⁻1 R2 इन्फिनिटी. चालेल का. आता इथं थोडस याला वरती घेऊन जातो, कारण इथंच केलेलं, कारण नेक्स्ट पेज वरती गेलं की थोडासा राडा होईल. देअरफॉर टोटल वर्क W इज इक्वल टू -g m. याचा अर्थ कळला ना तुम्हाला. आता मी याला x⁻1 ला 1/x लिहिता येतं का, R2 इन्फिनिटी. ही इनिशियल व्हॅल्यू आहे R, तर ही कुठली व्हॅल्यू आहे फायनल. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे ना. मग आपण ऑलवेज काय करत असतो, फायनल मायनस इनिशियल असतं, बरोबर आहे की नाही. मी काय बोलतो ते कळतं, नक्की कळतं. मग तुम्ही मला सांगा बाळांनो की या केसमध्ये तुमच्या काय लक्षात येतं, तर तुम्ही असंच करणार ना, इकडे शांत डोक्याने बघा. मग
1/∞ काय येणार आहे तुमचं? 0 येणार आहे. 1/∞ काय येणार? 0 येणार आहे. मग या केसमध्ये तुम्ही मला सांगा, जर तुम्ही असं केलं मायनस GM स्मॉल m, काय केलं तुम्ही? मायनस GM स्मॉल m, बरोबर आहे का? मग हे असं केलं. आता तुम्ही काय करताय बघा, याच्यामध्ये फायनल व्हॅल्यू काय? इन्फिनिटी, म्हणजे 1 मायनस इन्फिनिटी मायनस 1 मायनस r चा, सॉरी इन्फिनिटी आहे ना, स्क्वेअर रूट आला, आर आणि आले नाही, स्क्वेअर नाही था. मग तुम्ही मला सांगा, हे तुमचं 0 असेल ना, मग हे असं होईल ना मायनस GM m, आणि ब्रॅकेट मध्ये ठेवलं हे मायनस 1/r, मायनस मायनस केलं प्लस GM/r एवढं. आता ह्या वर्कच्या प्लस आणि मायनसच्या दोन कॉन्सेप्ट वेगळे आहेत, आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. कारण काही ठिकाणी मायनस मध्ये दाखवलं, तर इंटेन्शन काय, कोणी कोणावर केलं, मायनसचा अर्थ असतो कोणी कोणावर केलं, सांगणार लक्षात आलं का? तर मला सांगा, एवढं वर्क केलेलं आहे कोणी, तर त्या रॉकेटने म्हणावं लागेल, बरोबर आहे की नाही? त्या रॉकेटने, जर ते सेल्फ प्रपल्शन असेल तर, आणि जर बॉल असेल तर तेवढं वर्क मी केलं कोणावरती? त्या बॉल वरती, का? तेवढं उंच जाण्यासाठी, बरोबर आहे की नाही? मग त्याच्यानुसार प्लस का मायनस ह्याची चर्चा होईल आपली. पण तुम्ही लोकांनी 2 मिनिटासाठी अगोदर इथं हे सगळ्याच्या सगळं मला व्यवस्थित पाहिजे, हे सगळं पटकन इथं. एवढ्यासाठी मी मात्र सुरुवात कुठून केली कळालं ना तुम्हाला, आणि तुम्हाला इथपर्यंत यायचंय, या फॉर्म्युला बघायचंय. हे वर्क एवढं आलं ना, पण आम्हाला आणखी कॉन्सेप्ट कळलं नसतं, फॉर्म्युला आला असतो पण कळेल नसतं. मग आता त्यांच्यासाठी एक्स्ट्रा वर्क W इज इक्वल टू GM स्मॉल m r. नीट बघायचं बरं का. आता मी इथं 2 उदाहरणे घेणार आहे समजून फक्त सांगण्यासाठी, नाही तर आमच्या डोक्यात एकच आहे, फॉर्म्युला दिसला की आम्ही जिंकलो. सॉरी बाळांनो, फॉर्म्युला बनवणं म्हणजे फक्त डेरिव्हेशन तयार करणं, आणि खरे कॅल्क्युलेशन तिथून पुढे होतात ना, म्हणजे तुमचं फिजिक्स तिथून ऍक्च्युअली चालू झालेलं असतं. आम्ही काय करतो, हॅन्स प्रूफ, चला संपलं. म्हणजे आमचं एज्युकेशन चुकीचं व्हायला, जिथून सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं तिथं आलं की आम्हाला वाटतं आम्ही जिंकलो काय. म्हणजे सेम अशा अवस्था झाली. 1890 ला सायंटिस्ट लोक हवेच गेले होते, आम्हाला त्यांना वाटायला होतं सगळे शोध लावले, का थर्मोडायनामिक्स झालं, इलेक्ट्रोडायनामिक्स झालं, मेकॅनिक्स झालं होतं. सायंटिस्ट लोकांना असं वाटायला फिजिक्सच्या जवळपास सगळे शोध लावले आणि रिलॅक्स सगळं ओके झाल्यासारखं. आणि अचानक अशा नवीन नवीन गोष्टी दिसायला लागल्या. कुठं अल्फा गॅमा पार्टिकल बाहेर यायला लागले, कुठे इलेक्ट्रॉनचा शोध लागायला लागला, कुठं काय. सायंटिस्ट चक्रावून गेले की आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर कशी द्यायची म्हणून. आणि मग त्याला आपण क्वांटम फिजिक्स म्हणायला लागलो किंवा मॉडर्न फिजिक्स म्हणायला लागलो. तसं आपल्याला काय वाटतं, झालं वर्क, हे आलं, आपण रिलॅक्स. अरे बाबा नो, पण इथं सगळ्यात आल्यानंतर इथं समजा ही अर्थ आहे, ही अर्थ आहे, इथे एक बॉल आहे, आणि इथं समजा हे एक रॉकेट आहे. आता बॉलला मला थ्रो करावं लागणार आहे, रॉकेट स्वतः पळणार आहे ना, हा डिफरन्स आहे. मग मी बॉल एवढ्या उंच फेकला इन्फिनिटीवर, तर मी वर्क केलं कोणावर? बॉलवर. किती? जी मास ऑफ अर्थ, मास ऑफ बॉल, आणि आरणार आहे. मग इथं वर्क कोणी केलं? रॉकेटने केलंय ना. किती? GM एवढं, आणि आर, हा फरक असतो. समजलं का? इथं मी वर्क केलं बॉलवरती, मग मला बॉलवर वर्क का करावं लागलं? कारण अर्थ त्याला वरती जाऊ देत नव्हती. त्या बिचाऱ्या रॉकेटला सॅटेलाइट डोक्यावर घेऊन जावं लागलं ना, मग त्या रॉकेटला वर्क का करावं लागलं? कारण त्याला आणि सॅटेलाइटला दोघांना अर्थ वरती जाऊ देत होती का? हा फरक असतो. लक्षात आलं? वर्क कोण करतं इथपर्यंत ओके ना? मग आता सगळ्या गावाला पुढचं माहित आहे, त्यासाठी आम्ही कालचं नाचचं 4 वेळा तो दगड उचलायचो पायावर आपटायचो, डोक्यात तुझं 4 वेळा आम्ही ते सांगायचो की दगडात एनर्जी खाली नाही, आता आली का? आली. उचलून माझे हात दुखायला लागले. मग मला असं सांगा, सिन्स दगडावर केलेलं वर्क म्हणजेच दगडात काय स्टोअर होऊन बसणार आहे? बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्या वेळेस तो पृथ्वीवरचा ऑब्जेक्ट इन्फिनिटीला टाकायचा आहे,
तेव्हा त्या ऑब्जेक्ट कडे एनर्जी किती आली असेल, जी एम स्मॉल एम बाय, बरोबर आहे की नाही. म्हणजेच बाळांनो, मी जर बॉल फेकला तर माझं जेवढं वर्क आहे तेवढीच माझी एनर्जी पण गेली असेल ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की जर मला बॉल थ्रो करायचा असेल तर त्या बॉलला मिनिमम एवढी तरी एनर्जी दिली पाहिजे ना. त्यापेक्षा जास्त दिली तर ओके, त्यापेक्षा कमी गेली तर तो जवळ जवळ उंच, म्हणजे पार त्या इन्फिनिटीच्या थोडस जवळ जाईल, परत खालीच पडेल ना. म्हणजे याचा अर्थ की आता मला एवढी एनर्जी द्यावी लागणार त्या बॉलला, पण बॉलला द्यायची कशी, तर बॉल फेकायचा ना, म्हणजेच बॉलला द्यायची कशी, कायनेटिक ना. मग तुम्हीच मला सांगा, एवढी एनर्जी आहे, एवढी वर्क म्हणजे एनर्जी, आणि ही एनर्जी, एवढीच एनर्जी तुम्हाला कशाच्या मदतीने द्यावी लागेल, कायनेटिकच्या, बरोबर आहे का नाही. ही आली इथली मेन कॉन्सेप्ट. म्हणून मी म्हटलं देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट बॉल इज इक्वल टू, त्याच्याकडे असणारी एनर्जी, म्हणजेच त्याची एनर्जी, आणि ती कुठून आली, तर वर्क, बरोबर आहे की नाही, अशा कॉन्सेप्टने. मग कायनेटिक देतो कशी, हाफ मास ऑफ बॉल, आणि त्याला फेकायची ती वेलोसिटी, बरोबर आहे ना, त्याचा स्क्वेअर, हाफ एम व्ही, व्हीच्या ठिकाणी ई का लावलं, कारण त्याला नाव दिलं एस्केप, बॉल फिरताना काय वापरत होतो, ऑर्बिटल, आणि हे आलं जी मास ऑफ अर्थ, मास ऑफ दॅट बॉल, कुठून फेकायचं आहे, सरफेस वरून ना, म्हणून आर, एच का नाही आलं, कळलं का, ओके, कारण त्याला ट्रॅव्हल कुठून करायचं, सरफेस पासून इन्फिनिटी, सरफेस म्हटलं की आरच येणार ना. आणि मग आता तुमच्या डोक्यात काय असलं पाहिजे, पहिलं काम कॅन्सल ना. मग मला सांगा, एस्केप वेलॉसिटी स्क्वेअर इज इक्वल टू, आता तुम्ही बघा इकडे हे 2 टाइम्स जी एम डिवाइड बाय आर, मग देअरफॉर एस्केप वेलॉसिटी, तर इकडे सगळं रूट मध्ये घ्यावं लागेल ना, बरोबर आहे का. आता मजा बघा इथं, मला सांगा रे, ऑर्बिटल वेलोसिटी आपण कसं घेतलं होतं, ऑर्बिटल वेलोसिटी जीएम बाय आर प्लस. मग तो जर सॅटेलाइट पृथ्वीच्या एकदम जवळ रोटेट करायचा असेल, ऑर्बिटल वेलोसिटी बघा, ऑर्बिटल वेलोसिटी असं होतं ना, जीएम डिवाइड बाय आर प्लस, तो सॅटेलाइट एकदम क्लोज टू द अर्थ सरफेस असेल तर एच निग्लिजिबल असेल ना, म्हणजे हा फॉर्म्युला असा होता ना, जीएम डिवाइड बाय, बरोबर आहे का. मग मी याला असं केलं तर चालेल का, रूट 2 वेगळं केलं आणि जी एम आर असं केलं, चालेल का. पण तुम्हाला माहित आहे रूट 2 आणि हे कोण आहे, तर ही आहे ऑर्बिटल वेलोसिटी, बरोबर आहे का. देअरफॉर एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू रूट 2 टाइम्स इंटू ऑर्बिटल, आणि सगळ्या गावाला माहित आहे रूट 2 चा अर्थ असतो 1.4, बरोबर आहे का. म्हणजे जवळ जवळ जेवढी ऑर्बिटल वेलोसिटी आहे त्याच्या दीडपट्टीपेक्षा पण थोडी जास्त, कितीला काय लागत असते, एस्केप वेलोसिटी लागत असते, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही विचार करा, अप्रॉक्सिमेटली ही असते, तुम्हाला ऑर्बिटल तर माहित आहे, जो अर्थच्या सरफेसच्या जवळपास 8 किलोमीटर येते ना, आणि ही 11.2 येते, लक्षात आलं का. कॅल्क्युलेशन केले तर लक्षात येईल लगेच. तर मला फक्त एक सांगा बाळांनो, की या ठिकाणी तुम्हाला हे समजलेलं आहे का. पण काही लोक म्हणतील ऑर्बिटल वेलोसिटीच्या दुप्पट, सॉरी, रूट 2 टाइम्स आहे, 2 टाइम्स 2 मध्ये आणि रूट 2 मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, कळते ना. केलंय आपण त्याच्यावरती काम. मग ऑर्बिटल वेलोसिटीच्या रूट 2 टाइम्स काय असते, आता तुमच्या डेरिवेशन मध्ये जीएम आहे, तर जीएम असल्यामुळे तुम्ही आणखी कुठले फॉर्म्युला आणू शकता. मग तुम्हीच मला सांगा, तुम्हाला माहित आहे सिन्स एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू जी एम आर स्क्वेअर, देअरफॉर जी एम इज इक्वल टू जी आर चा, आता इथे ठेवू शकता ना, तुम्ही ठेवू शकता ना, थांबा, काही करू शकतोय. पुन्हा काही लोक काय म्हणतात माहितीये का, की अरे असलं काय झालं नव्हतं, असलं काय तर राहिलं होतं. अरे एकाचे 4 फॉर्म्युले ज्यावेळेस बनतात त्यावेळेस एखादी दुसरी व्हॅल्यू आपल्याकडून राहू शकते, तो तसाच आणला नाही, पण तुम्ही ठेवत गेला. समजा मी असं केलं, मी काय करतो बघा, इकडे हे वेगळंच घेतो, मी म्हटलं सिन्स एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू रूट 2 इंटू जी एम डिवाइड बाय, पण सगळ्यांना माहित आहे बघा इकडे, सिन्स जी एम इज इक्वल टू जी आर, देअरफॉर एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू 2 इंटू जी एम ची व्हॅल्यू ठेवली जी आर चा डिवाइड बाय, बरोबर आहे का, आर आर स्क्वेअर, तर हेच होणार ना 2g इंटू, बरोबर आहे का. मग हा एक फॉर्म्युला बनेल की नाही, म्हणजे काही करता येतं त्याच्यामध्ये. मग आमचा मुद्दा हा आहे
की आमच्या डोक्यात हेच असलं पाहिजे. आता परत आम्ही रिटर्न जाणार आणि आमचा जो मेन फॉर्म्युला याच्याकडे लक्ष देणार. एस्केप व्हेलॉसिटी मध्ये 2g m आणि r. मला सांगा 2g m r r प्लॅनेट साठी r. मग काय कळलं तुम्हाला? मला तर काहीच कळलं नाही. माझं काम आहे काठी वाटी एक किंवा रट्टा रट्टा दोन असं म्हणल्यासारखं. काय मला काय कळलं नाही? कोण सांगेल मला? एस्केप वेलोसिटी कांस्टेंट है. वेरी गुड. इसका मतलब क्या है? तो सपोज यहाँ पे ये अर्थ है अपना. हाँ, आता माझ्याकडे 1 किलोचा एक दगड आहे, 10 किलोचा एक दगड आहे आणि 100 किलोचा एक दगड आहे. मला हे तिन्ही दगड इन्फिनिटीला पाठवायचे किंवा बियॉन्ड इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ, म्हणजेच जी फील्ड आहे ना अर्थची त्याच्या पलीकडे टाकायचे. तर तिघांना मला सेम वेलोसिटी द्यावी लागेल का वेगवेगळी? बरोबर आहे ना. मग छोटा दगड घेतला तेवढ्या स्पीडने टाकायचं, मोठा दगड घेतला तेवढ्या स्पीडने टाकायचं, त्याच्यापेक्षा मोठा घेतला तेवढ्या स्पीडने. मग काही लोक कन्फ्युज होतात, कसं काय शक्य आहे? अरे सोन्यांनो, तुम्हीच मला सांगा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². बरोबर ना. v² सगळ्यांसाठी सेम जरी असलं, काय एस्केप वेलोसिटी सेम जरी असली, मास वाढले की एनर्जी वाढते ना. मग छोट्या दगडासाठी कमी एनर्जी लागेल, मोठ्यासाठी जास्त लागेल, पण स्पीड मात्र सगळ्यांसाठी सेमच लागेल. कॉन्सेप्ट आहे ना ती. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं. मग ऑर्बिटलच्या कंपॅरिझन मध्ये एस्केपला जास्त वेळ लागला ना. का लागला? कारण कळाली का तुम्हाला? कारण इथं तुम्ही एकाच वेळी इंटिग्रेशन वापरलं. बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट, डेल्टा वर्क ऍड कसं करत गेलं. तिसरी गोष्ट, वर्क कशात कन्वर्ट झालं? एनर्जी मध्ये. आणि जेवढी एनर्जी तुम्हाला लागते तेवढीच एनर्जी तुम्हाला द्यावी लागेल ना. समजा इथून इन्फिनिटीला जायला, अर्थ सरफेस पासून इन्फिनिटीला जायला समजा 100 जूल एनर्जी लागते, उदाहरण घेतलं तर मी त्या बॉलला, मी जो बॉल फेकतोय त्याला दिला 80 जूल, तर बॉल इथपर्यंत जाईल आणि परत खालीच पडेल ना. मग मी दिली 100 तर बरोबर पोहोचेल. मी दिली 110 पोहोचेल, 120, 200, 1000, लाख, कोटी पोहोचेल. पण मी दिली 50 खालीच पडेल ना. जे हे आम्हाला समजून घ्यायचं होतं. तर एस्केप वेलोसिटीचं डेरिव्हेशन, त्याची डिपेंडन्सी, ते कोणावर कसं अवलंबून आहे, त्याचे वेगवेगळे रिलेशन्स, हे सगळं लक्षात आलेलं आहे का? एकदम व्यवस्थितपणे 100% कळालं. मग एखादा ऑब्जेक्ट जर अर्थच्या सरफेस पासून फेकायचा असेल तर नियर अबाउट 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढी लार्ज अमाऊंट मध्ये आपल्याला काय द्यावं लागते? त्याला एस्केप वेलोसिटी द्यावी लागते. तर तो कुठे जातो? अर्थच्या इन्फ्लुएन्सच्या बाहेर, ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर. म्हणजे एकदा जर तो बॉल तेवढ्या स्पीडनं फेकला तर परत रिटर्न येणार नाही. ही कॉन्सेप्ट असते. समजलं आहे का? मग प्रत्येक ऑब्जेक्ट तेवढाच फेकावा लागतो का? तर येस, प्रत्येक ऑब्जेक्ट तेवढ्या स्पीडनं फेकावं लागेल. मग सॅटेलाइट पण लॉन्च तेवढ्या स्पीडनं करतो का? तर नाही, कारण सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी असतात रॉकेट, आणि रॉकेटला स्वतः फ्यूल जाळून तो एनर्जी वाढवू शकतो. बरोबर आहे की नाही? म्हणून त्याला तेवढ्या जोरात इनिशियली फेकायची गरज लागत. हे सगळा कॉन्सेप्ट सुंदर कळालेत का? जग कसंच काम करतं, नेमकं सॅटेलाइट लॉन्च कसे होतात, त्यासाठी काय लागेल, सगळं क्लिअर झालंय का? एवढं जर झालं असेल तर हे छोटंसं लेक्चर थांबवायचं इथं.